न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एक राजकीय महत्त्वाचा प्रश्न आणि त्या संदर्भातली चर्चा आपला महाराष्ट्र यावाला पाहणार आहे। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये बोलताना बँकांचा कारभार मराठीत होतोय की नाही ते पहा असा आदेश मनसैनिकांना दिला। आणि त्यानंतर राज ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून कार्यकर्त्यांनी बँका गाठल्या आणि बँक कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारायला सुरुवात केली। या दरम्यान काही ठिकाणी कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचंही दिसून आलं। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासोबत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी संघटनेनं केलेली होती। दरम्यान मराठीबाबत मनसेच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं असता मराठीसाठी कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराच फडणवीसांनी दिलेला होता। आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमांची अंमलबजावणी करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी शनिवारी आंदोलन थांबवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला। दरम्यान राज ठाकरेंनी उचललेल्या याच मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसे विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी एका याचिकेद्वारे केलेली आहे। त्यांच्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। आपल्या याचिकेमध्ये ते काय म्हणतात तर सुनील शुक्ला लिहितात, राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणामुळे मॉल, बँक आदी ठिकाणी नोकरी करणाऱ्या हिंदूंवर मराठी बोलत नसल्याने हल्ले होत आहेत। दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी मनसेशी संबंधित जवळपास 30 जण पक्षाच्या कार्यालयात आलेले होते। त्यांनी कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। याबाबत मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। तसंच पोलिसांकडे संरक्षणाचीही मागणी केलेली आहे। तर या प्रकरणी संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा। मग मनसेची मान्यता रद्द करण्याबाबत निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत। भडकाऊ भाषणं, हल्ल्यांचा तपास करण्याबाबत एसआयटी नेमण्याचे आदेश द्यावेत। त्याचप्रमाणे राज ठाकरेंना हेट स्पीच न देण्याबाबत आदेश देण्यात यावा अशी मागणी सुनील शुक्लांकडून करण्यात आलेली आहे। तर सुनील शुक्लांच्या या याचिकेनंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आणि या संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक्सवरती एक पोस्ट करत निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। आणि यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला। त्यांची प्रतिक्रिया पाहूया। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्याला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला जोडले जात आहेत आणि मनसेचे प्रवक्ते योगेश चिले देखील आपल्या सोबत आहेत। योगेशजी, मनसेवरती थेटपणे आक्षेप घेत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली सुनील शुक्ला यांची जी याचिका आहे त्यानंतर मात्र आता मनसे काय करणार आहे, काय आपली भूमिका आहे? योगेशजी, बघा, लोकशाही मार्गाने मनसेच्या विरोधात एखादी याचिका दाखल केली असेल तर तिला आम्ही लोकशाही मार्गाने आव्हान देऊ। आमचे वकील त्या जे काही त्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू लढवतील। पण सुनील शुक्ला यांचा थेट आपल्यावरती म्हणजे मनसेवरती असलेला आक्षेप एवढाच की बँकांमध्ये जाऊन ज्या प्रकारची आंदोलनं करण्यात आली त्यामध्ये हिंदूंवरतीच अत्याचार झाल्याचं ते नमूद करताना दिसतात। मराठी बोलणं हे कंपल्शन कसं काय केलं जाऊ शकतं? हेट स्पीच हे राज यांनी करू नये अशी देखील मागणी ते याचिकेमध्ये करतायत योगेश चिले। त्यांच्या याचिकेमध्ये काय मागणी करायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे। परंतु आमचं अगदी आमच्या पक्षाच्या स्थापनेपासूनचं म्हणणं असं आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो, जो इथे कमवतो, ज्याचं पोट इथे भरलं जातं त्याने महाराष्ट्राची मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे। आणि आमचे कार्यकर्ते हे पत्र घेऊन गेले होते। त्यांनी फक्त त्यांचा निषेध नोंदवला आणि त्यांची मागणी त्यांनी समोर मांडली। याच्या व्यतिरिक्त कुठेही तुम्हाला कोणालाही मारझोड झालेलं दिसलेलं नाही। त्यांनी लोकशाही मार्गाने स्वतःच्या मागण्या ज्या काही ब्रँच मॅनेजर वगैरे असतील त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही। बरं, मात्र एका बाजूला हिंदूंवरती मराठी बोलण्याचा आपण दबाव टाकता आहात, त्याचबरोबर मनसेकडून
ज्या प्रकारची आंदोलनं करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये SIT स्थापन करून चौकशी करण्यात यावी अशी मुख्य मागणी आहे। SIT चौकशी जर स्थापन झाली तर मात्र आपण काय करणार आहात? मनसेचं पुढचं पाऊल काय? नाही, पहिली गोष्ट यांनी मान्य करावंच लागेल, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय, अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये राहताय, तर तुम्हाला या भाषेचा, इथल्या भाषेचा मान, राज्यभाषेचा मान राखावाच लागेल। त्याच्यामध्ये आम्ही अजिबात तडजोड करणार नाही। ज्यांना जे करायचं असेल त्यांनी ते करू दे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी बाबत अजिबात कोणतीही तडजोड करणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। तर तडजोड आपण करणार नसल्याचं एका बाजूला म्हणतात, मात्र ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांना त्यांनी थेट जाऊन विचारलेलं आहे, दुसरीकडे संदीप देशपांडे यांच्या प्रतिक्रियेमध्ये जे छोटे पक्ष आहेत किंवा जे आपले मराठी पक्ष झाले किंवा जे हे सगळे पक्ष आहेत ते संपवण्यासाठीचं भाजपचं हे कारस्थान आहे असं ज्यावेळेला म्हटलं जातं, नेमका इशारा संदीप देशपांडेंना कुणाला द्यायचा? प्रादेशिक पक्षांसंदर्भात 100% हे आहे। कारण ज्यावेळी तुम्ही बघा, ज्यावेळी आम्ही एखादं मराठी संदर्भातलं आंदोलन घेतो त्याच वेळी कोणीतरी मुद्दाम हिंदुत्वाचा प्रश्न मध्ये आणतं। आता हे कोण, याने कोणाला फायदा मिळणार आहे? तर जे स्पष्ट दिसतंय त्याप्रमाणे याचा फायदा भाजपलाच होणार आहे। म्हणजे मागे सुद्धा तुम्ही बघितलं असेल, या सुनील शुक्लांनी आमच्या मराठीच्या मुद्द्यावरती अशाच पद्धतीने एकदा मध्ये उडी घेतली होती। ब्रिजभूषणला मध्ये उतरवलं जातं, पुन्हा सुनील या शुक्लांना उतरवलं जात आहे। हे संपूर्ण मराठी माणूस बघतोय। मराठी माणूस मूर्ख नाही, त्याला समजतंय हे कोणतं षडयंत्र मराठी माणसाविरोधात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात आखलं जात आहे, हे सर्व महाराष्ट्राला आज कळतंय। त्यावेळेला मनसे अशा प्रकारे आक्रमक होताना दिसते। मुख्यमंत्र्यांना आपण काय मागणी करणार आहात? सुनील शुक्ला या व्यक्तीबद्दल आपला निर्णय काय आहे आणि थेटपणे ज्या प्रकारे त्यांनी आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाला आपण कशा प्रकारे सामोरं जाणार आहात? आमचं म्हणणं एवढंच आहे की एखाद्या परप्रांतीयामुळे इथला मराठी पक्ष जर अडचणीत येणार असेल तर मग इथल्या परप्रांतीयांनी विचार करायचा, त्यांना आमच्याकडून किती सहकार्य मिळेल त्याचा त्यांनी सुद्धा विचार करायचा ना। समजा पक्ष नसला, संघटना तर जिवंत आहे ना, आमची संघटना कायम राहणार आहे ना। मग संघटना बघू ना, कोण अनधिकृतपणे महाराष्ट्रात राहतं, किती महाराष्ट्रात अनधिकृतपणे राहतात आणि कसे राहतात हे आम्ही सुद्धा बघू। जर तुम्ही आमच्या मुळावरती उठणार असेल तर तुमची मुळा काही छाटायला आम्ही मागे पुढे बघणार आहोत का? नाही, पण पक्षाची मान्यता रद्द करण्यासंदर्भामध्ये ज्यावेळेला थेटपणे ते आपल्याला आव्हान देतात, पक्षाची मान्यता रद्द करणं ही तर एका बाजूला नामुष्की, मात्र मनसेसारख्या पक्षावरती ज्यावेळेला अशा प्रकारचा आक्षेप घेऊन याचिका करण्यात येते, निवडणूक आयोगाकडे गेलं जातं, त्यावेळेला मात्र अजूनही मनसे शांत नाही सर। मी आता सुद्धा सर तुम्हाला म्हटलं की जर आमची मान्यता एखाद्या परप्रांतीयामुळे रद्द झाली, आमची संघटना जिवंत राहणार आहे आणि ही जिवंत संघटना त्यानंतर कोण अनधिकृतपणे महाराष्ट्रामध्ये आणि कसं राहतं हे आम्ही बघू। आणि हे थेट या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी मी बोलतोय। ज्या परप्रांतीयांना वाटतंय की तुम्ही आमच्या मुळावर उठणार असेल तर तुमची मुळं कशी छाटायची हे महाराष्ट्र स्पष्टपणे माहिती आहे। त्यावेळी जे महाराष्ट्रामध्ये होईल आम्ही कायद्याच्या मार्गाने करू। कोणतीही आंदोलनं तुम्ही बघितली असतील, ही कायद्याला धरून केलेली आंदोलन आहेत। एकही आंदोलन आमचं कायद्याला धरून, कायदा सोडून केलेलं नाही। त्यामुळे हे आंदोलन सुद्धा कायद्याला धरून करू। आम्ही सुद्धा बघू कोण अनधिकृतपणे या महाराष्ट्रामध्ये राहतं ते। बरोबर। उत्तर भारतीय विकास सेना जी सुनील शुक्लांचा जो पक्ष आहे त्या बाबतीतही आपण असा निर्णय घ्यायला लावणार का? आणि परप्रांतीयांबाबत असलेली जी आतापर्यंतची धार आहे ती कुठेतरी बोथट होणार नाही आणि येत्या काळामध्ये परप्रांतीयांसंदर्भामध्ये मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार का? आणि परप्रांतीय येत असल्यावरून जे यापूर्वी बोललं जात होतं त्यानंतर बदललेली भाषा आणि आता पुन्हा एकदा आव्हान परप्रांतीयांकडनं दिलं गेल्यानंतर मनसेची भूमिका काय? योगेश चिले। आमची भूमिका मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय, जर आमच्या मुळावर कोण येणार असेल तर त्यांची मुळं छाटायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही। आणि सुनील शुक्ला काय याच्यासारखे 100 आले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागे हटणार नाही। कायद्याच्या मार्गाने जे करायचंय ते नक्की करा। मग आम्ही सुद्धा जर कायद्याच्या मार्गाने जायला लागलो, एक परप्रांतीय अनधिकृतपणे या महाराष्ट्रात राहायला देणार नाही। आणि आमची मागणी काय, ज्यांना इथे राहायचंय त्यांनी इथल्या भाषेचा आदर केला पाहिजे, इथली भाषा शिकली पाहिजे। याच्यामध्ये काय गैर आहे? रिझर्व्ह बँकेचा जो नियम आहे तोच आम्ही फक्त बँकांमध्ये सांगत होतो। आता या शुक्लाचा वापर जर कोण करत असेल तर जे वापर करतात त्यांनी समजून घ्यायचं
की आम्ही जर कायद्याप्रमाणे जर वागायला सुरुवात केली तर इथे एकाही अनधिकृतपणे एकाही परप्रांतीयाला आम्ही राहायला देणार बरं. नाही आणि हे थेट सांगतोय आम्ही. योगेशजी, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईन, मात्र तत्पूर्वी उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला नेमके कोण आहेत ते आपण आधी समजावून घेऊयात. तर कोण आहेत सुनील शुक्ला यावर एक नजर. तर सुनील शुक्ला उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहेत. उत्तर भारतीय विकास सेना हा राजकीय पक्ष आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्लांच्या पक्षाला मान्यता. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर यावेळेला फोन लाईनवरून जोडले गेले आहेत स्वतः अजितजी चव्हाण भाजपतर्फे. त्यांच्यावरती घेण्यात आलेल्या आक्षेपासंदर्भामध्ये आपण त्यांना प्रश्न करणार आहोत. एका बाजूला संदीप देशपांडे म्हणतात की प्रादेशिक पक्ष संपवण्याचा घाट हा भाजपनं घातलेला आणि त्यामुळे सुनील शुक्ला यांनी जी मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी असेल, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात दिलेली याचिका असेल, प्रादेशिक पक्ष संपवणं हा भाजपचा अजेंडा आहे का? अजितजी. विशालजी, कुठलाच पक्ष कोणी संपवला म्हणून कधी संपत नसतो. जनतेनं ते ठरवायचं असतं आणि मला असं वाटतं अशा पद्धतीच्या टीकेला काही अर्थ नाही. पण ही टीका केल्यानंतर आपण त्यांना उत्तर देणार आहात का? थेटपणे मनसेचंच हे म्हणणं आहे की आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. विशालजी, आपण महाराष्ट्रामधले ज्येष्ठ संपादक आहात, राजकारणाचा आपला चांगला अभ्यास आहे. कुठला पक्ष एखाद्या पक्षाला संपवू शकतो का, हा एक अशा पद्धतीचा एक आरोप आहे की ज्यांना ज्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे त्यांनी लोकांपर्यंत जावं, आपले मुद्दे सांगावे आणि लोकांनी त्यांना समर्थन द्यावं, अशी लोकशाहीमधली साधारणतः परिस्थिती असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, तो संपवण्याचा नाही, खचितच नाही. आणि तो कुठल्याही पद्धतीनं जनतेला तो अधिकार आहे की कोणाला निवडून द्यायचं, कोणाला नाही निवडून द्यायचं. आणि मला असं वाटतं हा देश संविधानानं लोकशाहीनं चालतो. कोणाच्या मनात काही आलं म्हणून एखाद्याला संपवणं असं होऊ शकत नाही. त्यामुळं या टीकेला काही अर्थ नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर आहे, हे आपलं व्यक्तिगत मत आहे. योगेश चिले, भाजपवरती करण्यात आलेले आरोप जे आहेत ते निराधार आहेत आणि लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकानं आपला पक्ष टिकवणं याकडे कल असावा असं अजितजी चव्हाण म्हणालेले आहेत. योगेश चिले. नाही, ज्या वेळी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीचा मुद्दा हातात घेते त्याच वेळी भाजपशी संबंधित कोणीतरी उतरतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या मुद्द्याला आव्हान देतं. त्यामुळे अशी शंका येणं रास्त आहे. मागे सुद्धा तुम्ही बघितलं असेल ब्रिजभूषण ज्या पद्धतीने प्रति आव्हानाची भाषा करत होते, आताही करतायत. ब्रिजभूषण हा बीजेपीशी संबंधित व्यक्ती आहे. त्यामुळे बीजेपीचं काम होतं त्या व्यक्तीला शांत करणं, परंतु त्यांच्याकडून होत नाहीये. याचा सरळ अर्थ असाच होतो की कोणीतरी बीजेपी मधलंच मोठे नेतृत्व एखादं आहे ते त्याला फूस देत आहे आणि ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा येतो त्यावेळी भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणीतरी उभा राहतो त्या विरोधात. बरं, ब्रिजभूषण यांना समज दिली जाणार का अजितजी, की आपण त्यांच्या मताशी सहमत आहात? महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं बोलायचं तर योगेशरावांना मला एक सांगायचं आहे की आम्ही काय पाकिस्तानमधून आलेलो आहोत का? आम्ही मराठीच आहोत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जर एखादा मुद्दा हाती घेतला, अनेक वेळेला असं झालेलं आहे की आम्ही सगळ्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन अगदी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या मुद्द्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांची ही जी मनोभूमिका आहे की भारतीय जनता पक्षातनं कोणतरी फूस लावतो आणि मग अशी माणसं उभी राहतात, ही मुळात चुकीची. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताचे जे काही प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या लोकांचे जे प्रश्न असतील ते मराठी म्हणून आपण जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी त्या फोरम मधनं ते मांडले गेले पाहिजे. मी जसा त्यांच्या नेत्याचा पक्षाचा आदर ठेवतोय तसा मला एक त्यांच्याकडनं अपेक्षित आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीच्या भूमिका असतात त्यावेळेला स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अनेकदा राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे आरोप करताना मला असं वाटतं योगेशराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिनियर प्रवक्ते आहेत. मी माझ्या पक्षाची बाजू इथं मांडतोय. भारतीय जनता पार्टी हा देशातला मोठा पक्ष आहे, मराठी लोकांचा पक्ष आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी लोकांनी निवडून दिल्यानं आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहोत. त्यामुळं भाजपवर आरोप करत असताना मराठी लोकांच्या मतावरती निवडून गेलेल्या पक्षावर आपण आरोप करत आहोत. परिणामी तो आरोप
मराठी लोकांवर आहे याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. जसं भान आम्ही आरोप करताना ठेवतो किंवा आम्ही बोलताना ठेवतो तसं असलं पाहिजे. उठसूट भारतीय जनता पार्टीवरती आरोप करण्यात काय हाशील आहे? नक्कीच धन्यवाद अजितजी आपण मांडलेल्या या बाजूसाठी. आणि दुसरीकडे जो आक्षेप मनसेकडून घेण्यात आलेला आहे तो ते धुडकावून लावताना दिसतात. थेट यावेळेला उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, मनसेची मान्यता रद्द व्हावी असं तुमच्या मनात का आलेलं आहे, असं भारतीय विकास सेनेला का वाटतं? हे बघा, पहिल्यांदा मी इकडचा भूमिपुत्र आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाने आता नव्हे याच्या अगोदरही म्हणजे ऑक्टोबरचा मी महिना म्हणतो त्यावेळी पण आणि एक व्यासपीठावर यांनी महागंगेचा पण अपमान केलं होतं. त्याच्यानंतर जे गुढीपाडवाचा कार्यक्रम होता त्यांचा त्या व्यासपीठावर यांनी आपल्या सैनिक लोकांना हे आदेश दिला की प्रत्येक ठिकाणी जा, व्यवस्थाकडे जा आणि त्याला विचारा की त्यांना मराठीमध्ये बोलता येतो का नाही. आता हे मराठी आणि उत्तर भारतीचा विषय नव्हे, हे हिंदू लोकांना विभाजित करून मारण्याची राजनीती करतायत. आमच्या पक्ष नाव बहुत असेल उत्तर भारती, पण आम्ही सनातनी हिंदू राजनीतिक पार्टी आहे आणि हिंदू लोकांना संघटित केला पाहिजे. आपलं स्क्रीन रोटेट कराल तर बरं होईल सुनीलजी. हिंदू राष्ट्र जर बनवायचं असेल तर प्रत्येक हिंदूला संघटित आलं पाहिजे. आणि आज राजसाहेब काय करतात, ब्राह्मण लोकांना मारतायत. जे सिक्युरिटी गार्ड असेल किंवा भाजीवाला असेल किंवा मॉल मध्ये काम करणारे असेल किंवा बँक मध्ये काम करणारे लोक असेल, हे सगळे हिंदू आहेत. हे हिंदू लोकांना जे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, ह्यांना मारतायत. गंगेचा अपमान करतायत. गंगे जे महादेवच्या जटामधून निघालेले आहेत त्याचा अपमान करतायत. म्हणजे तुम्ही महादेवचा पण अपमान केलाय. हर हर महादेव बोलणारे मावळे त्यांचा पण अपमान केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदू धर्मधारक होते, ते मराठी धर्मधारक नव्हते, ते हिंदू धर्मधारक होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजनी हिंदवी स्वराज्य जे स्थापन केलं होता, हिंदू लोकांना संघटित घेतलं पाहिजे. जे महाराष्ट्र ते साऊथ आणि अफगाणिस्तान पर्यंत त्यांचं राज्य होतं. सुनीलजी, मात्र आता थेट मान्यता रद्द करेपर्यंत असं नेमकं काय घडलं की आपण लोकशाही मार्गानं न जाता थेटपणे आपण निवडणूक आयोगालाही सांगताय, सुप्रीम कोर्टातही जाऊन सांगताय की आता मनसेची मान्यताच रद्द व्हावी? मी आपल्याला पत्र देणार. ऑक्टोबर 2024 जे मी होम मिनिस्टर दिल्लीला स्वतः जाऊन होम मिनिस्टरची भेट घेतलं, त्यांनाही पत्र दिला की हा माणूस भाषाच्या नावाने हिंदू लोकांना विभाजित करतोय. मी इलेक्शन कमिशनला गेलो, मी पत्र ते दाखवतो तुम्हाला, आजचं नव्हे. मी पिटिशन आज फाईल केलं असेल. त्याच्या अगोदर मी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब आहेत, तिकडचे डीजी आहेत, हे सगळ्यांना पत्र व्यवहार केला. आय एक्झॉस्टेड ऑल माय रेमेडीज and I didn't get a single reply. Imagine. योगेशजी, आपल्याला मान्य आहे? परत बोला. की भाषेच्या याच्यावरून हिंदू समाजच डिवाइड करण्याच्या मागे मनसेचा हेतू आहे, राजसाहेबांचा हेतू आहे, असं ते स्वतः म्हणताना दिसतात सुनील शुक्ला. दुटप्पी आहे ते. गुजरातमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला, त्यावेळी एका रात्रीमध्ये चापटवून यांना परत पाठवलं युपी बिहारींना. त्यावेळी शांत होते. त्यावेळी वाटलं नाही का बीजेपीची मान्यता रद्द केली पाहिजे. आसाम मध्ये 80 परप्रांतीयांना एका रांगेत उभं करून गोळ्या घालून ठार मारलं. त्यावेळी यांना वाटलं नव्हतं त्या तिकडचा जो राजकीय पक्ष आहे त्याची मान्यता रद्द केली पाहिजे. इथे कोणाला मारलेलं आहे? तुम्ही महाराष्ट्रामध्ये येणार आणि बोलणार मराठी गया भाडवे, आम्ही ऐकून घ्यायचं का ते? आणि अशा वेळी पुन्हा जर अशा पद्धतीची भाषा महाराष्ट्रातून वापरणार असाल तर कानच फुटणार आणि याच्या पुढे सुद्धा कान फोडले जाणार. इथे राहायचं असेल तर मराठी. योगेश चिले आहेत मनसे प्रवक्ते. याच भाषेमध्ये योगेश चिले. मला बोलायचं नाही, यांना घ्यायचं तर तुम्ही बोला त्यांच्याशी, मला बोलायचं नाही. सुनीलजी, मनसेची बाजू समजून घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. संदीपजींशी आपण मगाशी बोलत होतात, मग योगेश चिलेंची बाजू काय ऐकायची आणि मनसेची बाजू का नाही ऐकायची? आज संवेदित मी काय म्हणतो, तुमचं चॅनल रेप्युटेड चॅनल आहे, भाषाचं नियम असायला पाहिजे, निश्चित मान केला पाहिजे. बोलताना कानफटीत मारणार. अरे कानफटीत तू मारणार नाही, समोरवाला बघणार काय तुम्हाला? मग मराठी म्हणून ज्यावेळी आम्ही हे शब्द ऐकतो त्यावेळी मराठी तुम्हाला मराठी भाषेची अस्मिता सांभाळता येत नाही
तर आम्ही काय ऐकून घेणार का हे फक्त? Sit on this channel if this guy is not सुद्धा जर speaking ही his भाषा वापरली गेली मराठीच्या या संदर्भात माणसाला तर त्याच्या महाराष्ट्र तोंड नवनिर्माण सेनेकडून असंच उत्तर दिलं जाणार. योगेशजी, आपण माध्यमात आणि ते आहोत, उद्या आपल्याला शिक्षणामध्ये बघणारे सगळे जाणार. व्ह्युअर्स जे आहेत आणि उद्या तो त्यांच्यापर्यंत ही शिक्षणामध्ये भाषा जाणार. जात असते. आपण भाषेवरती कंट्रोल ठेवून आता पुढे आपण चर्चेकडे वळूयात. बोला सुनीलजी. त्रास झाला. I request him to keep his tongue under control when he speaks. सुनीलजी, आपण त्यांना समज दिली, आपण पुढे बोला. ठाकरेंना तुम्ही घ्या, मी त्यांच्यासोबत बोलतो. हा कोण आहे नालायक मला माहित नाही. सुनीलजी, आपल्याला सगळ्यांनाच भाषेचं तारतंत्र ठेवावं लागेल. वेळेची मर्यादा असल्यामुळे पुन्हा आपण मुद्द्याकडे जाऊयात. सुनीलजी, आम्हाला भाषा How can you use this word? ही तुझी बाहेर भाषा काढा आहे त्याला. का? मी तुला नालायक बोललो का? ही तुझी भाषा आहे काढा का? बाहेर त्याला. तू शिकवतो आम्हाला. आणि ही अशी भाषा वापरताना म्हणून कान फोडले जातात तुमचे, आणि याच्या पुढे सुद्धा फोडले जाणार जर अशी भाषा वापरणार तुम्ही तर. निश्चितच. मात्र आता सुनीलजी हे जर चर्चेतून अशा प्रकारे उठून जाणार असतील तर मग या चर्चेला अर्थ काय? त्यांनी पळ काढला असं म्हणायचं योगेश चिले? 100% पळ काढला. मी फक्त परप्रांतीयाने मराठी संदर्भात जे शब्द वापरले ते मी तुम्हाला ऐकून दाखवले, तर त्याचा एवढा त्रास झाला. आणि त्याच्यानंतर यांची भाषा काय होती हे समोरच्या पॅनलिस्टला नालायक बोलतात. तुम्ही विचार करा यांची मगरुरी काय आणि यांचा माज काय. आणि हा माज उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरजेची आहे. कोणी येणार 2000 किलोमीटर वरून आम्हाला आमची भाषा शिकवणार का? हे ऐकून घ्यायला आम्ही इथे आलेलो नाहीये. त्यामुळे निश्चितच योगेशजी, ज्या प्रकारे भारतीय विकास सेनेची बाजू नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी सुनील शुक्ला यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं. मात्र ज्या वेळेला भाषावाद असेल, प्रांतवाद असेल, मनसे संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करणं असेल, या संदर्भात बोलताना मात्र ते या चर्चेतून थेट उठून गेल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं देखील पाहिलेलं आहे. धन्यवाद योगेश चिलेजी, आणि धन्यवाद आपणही आमच्यासोबत सामील झाला होता त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.